आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढणं शिकवलं. येस. मला जाम भारी वाटतं की जेव्हाही मी कुठल्याही शो मध्ये गेल्यानंतर हा अमरावतीचं नाव जेव्हा ते लोक घेतात मला हा. काय वाटतं माझी अमरावती. मला एक गोष्ट तर आहे माझ्या की ठीक आहे ट्रॉफी गेली इट्स ओके. आज अपना दिन नाही था शायद कल आहे का हम्म, ते सगळे लहान मुलांना असं वाटतं की आपल्या आईला करत हम्म. पण आपण थोडे बुद्धू असतो. हा मला जर 10 लोक फॉलो करतात आहे तर त्यांच्या घरच्यांना किंवा त्यांना लाज नाही वाटायला पाहिजे की आपण शिव ठाकरे फॉलो Yes. करतोय. हॅलो हाय नमस्कार. तर प्रेक्षक हो सिटी न्यूज मध्ये मी अनिता काळे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. प्रेक्षक हो आज आपल्यासोबत आपल्या सिटी न्यूज मध्ये आहे एक असा व्यक्ती, एक आपल्या मातीतला मुलगा, मराठी मुलगा, आपल्या विदर्भाची शान, रियालिटी किंग म्हणून ज्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. शेफ मनोहरराव उत्तमराव झेगोजी गणोजी ठाकरे. आपल्या सगळ्यांना काही वर्षांपूर्वी शिव ठाकरे हे नाव फक्त एक कोरिओग्राफर म्हणून ओळखीचं असेल, पण आज शिव ठाकरे हे नाव कुठल्याही परिचयाचा म्हणतात ना की किसी पहचान के मोहताज नाही रह गए, असा एक शिव ठाकरे आपल्यासोबत आज आहे. तर शिव तुझं सिटी न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद, आभार. नक्की शिवचा प्रवास आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. शिवने सुरुवात केली रोडीज पासनं हो. आणि त्यानंतर एकामागे एक रियालिटी शोज तो करत गेला आणि आज नुकत्याच झालेल्या द 50 या शोचा तो विनर आहे. बिग बॉस मराठी सीझन 2 चाही तो विनर होता. बिग बॉस सीझन हिंदी 16 याच्यामध्ये सुद्धा तो रनर अप होता. त्यानंतर खतरो के खिलाडी सीझन 13 मध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं. रोडीज पासून त्याची सुरुवात झालेली आहे आणि आता रिसेंटली द 50चा तो विनर आहे. कसा होता शिव पासून तर द शिव ठाकरे हा प्रवास? आता तुम्ही सांगितलं उरलेला मी सांगतो. हा मला असं वाटतं की आपल्या विदर्भात असू द्या, विदर्भ आपली जी राजमाता जिजामाता आहे जिजामाता. त्यांच्यामुळे ओळखला जातो. आणि आमच्या घरी एक जिजामाता हा. आहे जिजाबाई. मला वाटतं आमच्या घरी ना नेहमी शिकवलं गेलंय की जेवढे स्वप्न आहे त्याच्यापेक्षा चादर न आपण पायाने मोठी करू. अच्छा. तर आम्ही स्वप्न खूप बघितले. ते मला कदाचित ते आईचे संस्कार असू शकतात, माझ्या आजीचे असू शकतात, माझ्या बाबाचे असू शकतात. कारण आम्ही ज्या शून्यातून जी फिल्मची स्टोरी होती आमच्या ती आम्ही स्वतः लिहिली. आणि मला वाटतं सगळं जो क्रेडिट आहे मी आईला देईल, माझ्या घरच्यांना देईल. कारण ती जी जिद्द असते आणि किंवा आपण ज्या भूमीत आहोत आपल्या महाराष्ट्राच्या, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढणं शिकवलं. येस. तर ते माझ्या खूप कामी आल्या. नेहमी असं म्हणतात की लहानपणी परीच्या स्टोरीज आणि त्या स्टोरीज आम्हाला महाराजांच्या स्टोरीज मी लहानपणापासून ऐकल्या. तर तो जो योद्धा होता तो जिवंत अजूनही आहे आणि तो नेहमीच राहील. तर कदाचित त्यामुळे ते शक्य झालंय. आणि वरच्याची कृपा आहे, बाप्पाची कृपा, आपल्या अंबा माता एकरा माताची कृपा आहे की कदाचित हार्डवर्क खूप लोक करतात पण त्यासोबत तुमचं लक आहे ना ते कमी लोकांना मिळतं. लाखो लोक आहेत मुंबईत आपलं स्वप्न घेऊन येतात डोळ्यात खूप सारे, पण काही कमी लोकांना तो चान्स मिळतो. त्यातला एक लकी मी आहे भाग्यशाली. महत्वाचं म्हणजे मेहनतीचं फळ. सतत जर तुम्ही मेहनत करताय तर त्याचं फळ आपल्याला हे नक्कीच मिळतं. आणि तू छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक मराठी माणूस हा मावळा आहे आणि त्यांच्या विचारांना घेऊन चालत असतो. आणि जे म्हटलं की घरून आपल्याला जे संस्कार मिळाले ते संस्कार तुझ्या प्रत्येक रियालिटी शो मधल्या प्रत्येक तुझ्या ऍक्टिव्हिटीमध्ये दिसून येत होते आणि आजही दिसतात. आणि यशाच्या एवढं उंच शिखरावर असल्यानंतर मातीशी जुळून राहणं हे आपल्याला आपल्या संस्कारातूनच मिळतं आणि हे तुझ्यातनं दिसून येतं. महत्वाचं म्हणजे तू प्रत्येक वेळेस तुझ्या आई बाबा आणि आजीनी जे तुझ्यासाठी केलं आहे त्या सगळ्यांची जाण ठेवून जे सगळं तू पुढे जातो आहेस हे अत्यंत महत्वाचं आणि महत्वाचं म्हणजे आजच्या जनरेशनसाठी तू एक शिकवण देतो आहेस की आयुष्यात कुठेही जा आपल्या आई वडिलांना विसरू नका, त्यांनी दिलेली शिकवण विसरू नका. मला सांग आता बिग बॉस मराठी सीझन 2चा तू विनर होता, त्यानंतर हिंदीमध्ये गेला. हिंदीचा असं समज की तू रनर अप होता, म्हणजे विजय असा अगदी एक पाऊलच तुझ्यापासून दूर राहिला होता. तेव्हा कसं वाटलं तुला? मला असं वाटतं की काही काही गोष्टी आपल्या हाती असतात जी मेहनत करणं. मला वाटतं पहिल्या दिवशी गेल्यानंतर माझ्या डोक्यात एक गोष्ट असते, आपल्या लास्ट डे पर्यंत आपल्याला टिकायचं. आता काही गोष्टी आपल्या हातीच नसतात त्यासाठी वाईट काय वाटून घ्यायचं. तर मला एक गोष्ट तर आहे माझ्या की ठीक आहे ट्रॉफी गेली इट्स ओके. आज अपना दिन नाही था शायद कल आहे का तो 4 वर्षानंतर आला. पण मला तो विश्वास आहे युनिव्हर्सवर, ज्यावर मी बाप्पावर विश्वास आहे
की आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, ते तर आपण करणार नाहोत की आपण जे युद्धाचं जे मैदान आहे ते हा, सोडून आपण नाही सोडू शकत. नाही शकत, बरोबर. हा, तर ते मी 4 वर्ष वाट बघितली आणि कदाचित तो दिवस आता आला. तर कदाचित कधी कधी मेहनत आपण ते करतो, त्याचं फळ काही वर्षानंतर मिळतं. पण एक गोष्ट तू अनुभवली आहे की तुझ्या हातात ट्रॉफी जरी नाही आली, पण तू अख्ख्या भारतावर, भारताच्या बाहेर लोकांच्या मनावर राज्य केलंस. ते एक फिलिंग कशी होती की ट्रॉफी हातात नाही पण मी मन जिंकलेत लाखो करोडो लोकांची. मी कसं आहे, माझ्याकडे काहीच नव्हतं ना, खिशात काही नसताना हा, हा. झिरो आपण घेऊन चालतो. जे काही येतं ना ते आपण फायद्यात प्लस मध्ये राहतो. तर मी एक तोही अनुभव घेतलाय, ज्या ट्रॉफी नव्हती माझ्या हाती, आणि एक तोही अनुभव घेतला ज्या हाती ट्रॉफी ट्रॉफी होती होती. हातामध्ये. आणि तेव्हा मला असं वाटतं की एक गोष्ट शिकला, पण ट्रॉफी आल्यानंतरही दिवस बदलतात. तर आपलं हा. ते फेम किंवा ती प्रसिद्धी आपल्या डोक्यात नको, चढायला नको. चढायला नको. कारण कधी कोणाचं एक सर्कल आहे, कधी काही होऊ शकतात. Obviously. आणि जेव्हा हारलो आपण, तर मला असं वाटतं की आपल्याला मेहनत अजून करायची. त्या दोन्ही अनुभव माझ्याकडे आहे. मला वाटतं इससे ज्यादा अमीर आदमी कोण हो सकता. नाही, नक्कीच अगदी बरोबर आहे. आणि आता द 50 हा जो शो झाला, 50 सेलिब्रिटीज, आणि 50 सेलिब्रिटीज मधनं तू जिंकलास, ट्रॉफी तुझ्या नावे झाली. बरं. त्याचं फर्स्ट सीझन आणि इतिहासात ते नक्कीच नाव बरं. कोरलं गेले की फर्स्ट सीझन, द 50 शोचा फर्स्ट सीझनचा विनर होता बरं. मराठी मुलगा शिव ठाकरे. तो आपल्या अमरावतीचा. तो आपल्या अमरावतीचा होता. हा तर आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट. मला जाम भारी वाटतं की जेव्हाही मी कुठल्याही शो मध्ये गेल्यानंतर हा. अमरावतीचं नाव जेव्हा ते लोक घेतात, मला वाटतं माझी अमरावती. नाही, आणि तुझ्यामुळेच अमरावतीचं नाव एवढ्या उंचावर पोहोचले, मी असंही म्हणेन. नाही, नक्की आपण यामागे मला वाटतं की जी आपली अंबामाता आईच्या बसली आहे ना, मी लहानपणापासून ट्यूजडेला मिस नाही करत तिथं. ओके. हा, म्हणजे आता मुंबईत गेल्यावर म्हणजे काही गोष्टी मिस होतात, पण इथे असल्यावर जर ट्यूजडे असेल तर तिथे जातो आणि मी शाळेपासून फॉलो करतो. हा. कदाचित त्यांचा आशीर्वाद आहे माझ्यावर. काही काही गोष्टी पॉसिबल, मॅजिक जे होतं ना, हा. ते असं काहीतरी म्हणजे मी आता अनुभवतो. अत्यंत साधारण घरातला तो मुलगा, आणि लहान असताना कधीतरी तू असा विचार केला होतास की काही स्वप्न होते किंवा कुठून तुला प्रेरणा मिळाली की नाही आपल्याला यार व्हायचंय मी सक्सेस? लहानपणापासून सक्सेस प्रत्येकाला हवी असते. बरोबर. मग आमच्या घरी काय होतं, आम्ही एक स्लम एरियात राहायचो. हा. तर आमच्या घरी खरं सांगू तर समोर एक वातावरण वेगळं होतं की बाहेर येता जाता लोक काय वेगळे दिसायचे. पण आमच्या घराच्या आतमध्ये तुम्ही बघाल, हा. माझी आई होती जे तेव्हा सीआरच्या गोष्टी करायची. तेव्हा इंजिनियर मला बनवायचं, ताईला डॉक्टर बनवायचं. हा. मी हसायचो की आईला कळत नाही. म्हणजे सगळे लहान मुलांना असं वाटतं की आपल्या आईला कळत नाही. पण आपण थोडे बुद्धू असतो. आपली ती आई आपण विसरतो. तर तिने ज्या ज्या गोष्टी मी लहान असताना जी बोलली त्या सगळ्या खऱ्या होत्या. अच्छा. म्हणजे त्या कशा पॉसिबल झाल्या मला नाही माहिती, पण जेव्हा ते कौलाचं घर आणि पाणी गळतंय तेव्हा ते सीआरची गोष्ट करायची. आणि जेव्हा बिग बॉस हिंदी झाला, पहिलं अकाउंट मध्ये मी सीआर बघितलं, म्हटलं या गोष्टी तर मी कधी त्या आईचाच फोन. त्या गोष्टी कशा झाल्या मला नाही माहिती, पण माझ्या आई आणि ते युनिव्हर्स कदाचित काहीतरी कनेक्टेड. आणि म्हणतात ना की काही काही गोष्टी आपल्या आई थ्रू देवापर्यंत लवकर पोहोचतात. तर तिच्या गोष्टी खूप आवडतात देव बाप्पा आपला, आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या. आता 50 मध्ये जाताना आता ही ट्रॉफी आपली आहे. अच्छा. म्हटलं 50 लोक आहेत. तो तो मैं जाता हूँ ट्रॉफी के लिए, बट मेरे माइंड में होता नहीं. पण सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स माझी आई असते. आई असते. अच्छा. आपण आता ना 3-4 सीआरचा तो प्लॉट घेऊ. तो काय बोलते की उगाच अकाउंट में लाख रुपये तुम्हारे, तो सीआर की बात कर रहे हो. आणि काही 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष जे काहीतरी मॅजिक होतं, काहीतरी असं घडून येतं आणि ती गोष्ट पूर्ण होते. असं वाटतं की ती जी परिस्थिती होती तेव्हा ना, घराच्या आतमध्ये जे संस्कार होते ते खूप वेगळे होते. कदाचित मी खूप लकी आहे की त्या माऊली माझ्या सोबत होत्या. हा, आई आहे, आणि तिची बाबा डॉक्टर होते. पण आमच्या घरी वातावरण लहानपणापासून खूप वेगळं होतं, खूप साधं. ताईला पीएचडी तिने, आता बघा ती मला वाटतं 10th वगैरे झाली माझी आई फक्त, पण तिला खूप माहिती होती की एज्युकेशन किती महत्वाचं आहे. म्हणजे तिने मला इंजिनिअरिंग कम्प्लीट करायला खूप भाग पाडले. ताईचं पीएचडी झालंय. कदाचित ते नसतं तर मी एक माणूस म्हणून वेगळा असतो. तुम्ही कलाकार आहात, पण कलाकार जेव्हा तू शिकलेला असतो तेव्हा काही गोष्टी वेगळ्या असतात. आमच्या घरी जर ताई डॉक्टर झाली आहे, तिचा प्रभाव आमच्या पूर्ण घरात आहे ना. मुलगी शिकली, प्रगती झाली, ही लाईन नंतर कळतं. ती लाईन फक्त लाईन नाही, त्याचं मिनिंग नंतर कळतं. ते मला जेव्हा ताईचं एज्युकेशन झालं,
मग माझे थॉट चेंज झाले, हा हा माझा विचार करायची शक्ती काहीतरी आम्ही मोठं विचार करू लागलो. हा ते आमच्या घरून सुरू झालं. तर मला हम्म. त्याचं क्रेडिट आमच्या घरच्यांना नाही. नक्कीच. आणि आईच्या प्रार्थनांमध्ये खूप बळ असतं खूप खूप आणि आई ही नेहमी मुलांच्या यशासाठीच प्रार्थना करत असते. आणि जसं तू सांगितलं की आईने म्हटलं की हे असं होणार आहे आणि ते तसं झालंय, बरोबर बिकॉज तिने तशा प्रार्थना तुझ्यासाठी केल्या बरोबर असतील. इंजिनिअरिंग झालं आहे, पण आज तू वेगळाच म्हणजे इंजिनिअरिंगचं कुठेही काहीही तुझ्या सध्याच्या पण तो एज्युकेशन खूप महत्वाचं आहे. हा येस मला असं वाटतं की तुम्ही जर फील्ड तुमची जर कलाकार आहात, पण तुम्ही जर एज्युकेशन करत आहात ना, तर तुमचे थॉट वेगळे असतात. येस ऑफिस तुम्हाला एक म्हणजे मला नाही माहिती, पण माझ्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की मला जर 10 लोक फॉलो करतात आहे, तर त्यांच्या घरच्यांना किंवा त्यांना लाज नाही वाटायला पाहिजे की आपण शिव ठाकरे फॉलो Yes. करतोय. तर मला वाटतं ते काही एज्युकेशन देतं हा की मी कुठे काय करतोय सोशल मीडियावर, टीव्हीवर, हम्म. की जेणेकरून मला जो मुलगा बघतोय तो फॉलो करताना त्याला काहीतरी त्याच्या लाईफमध्ये घाण नको व्हायला. तर हे माझ्या डोक्यात असतं, कदाचित ते एज्युकेशनमुळे असेल. ऑब्व्हियसली म्हणजे तुझे हीच थॉट. आता मी हा प्रश्न पुढचा हाच विचारणार होती की तुला बघून बऱ्याच मुलांना प्रेरणा मिळते. म्हणजे आपण जर इच्छा असेल ना, दृढ इच्छाशक्ती बरोबर. असेल तर आपण काहीही मिळवू शकतो. नक्की नाही. आणि तुझ्याकडे बघून बऱ्याच मुलांना ती मोटिवेशन मिळतं की यस, अगर शिव करू शकतो तर आपण का आपण नाही. नाही. बघ, बिलकुल. हा, तर कारण तुझा प्रवास प्रत्येकाने बघितलाय, प्रत्येक बरोबर. विदर्भीयांनी बघितलाय, प्रत्येक अमरावतीकरांनी बघितलाय आहे. आणि नवयुवकांसाठी तू नक्कीच प्रेरणा आहेस. तर आता ज्यांची इच्छा आहे, ज्यांना वाटतं की आता कसं आहे, तू प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही, प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं एकच माध्यम आहे सध्याच्या घडीला सोशल मीडिया. बरोबर. पण जर तुला वाटत असेल अशा मुलांसाठी जर फ्युचरमध्ये तुला काही करायचं आहे, असं काही तू कधी विचार केलाय? नक्कीच. माझी एक एनजीओ सुरू केली मी, आशा आहे. ओके. जी माझ्या आईचं नाव आहे. आशा आहे. त्यात खूप मोठं मिनिंग आहे. हा जेव्हा तुम्ही एक आशा ठेवता समोर, हा तर ती ठेवल्यानंतर ती पूर्ण होऊ शकते. हा पहिले तुम्हाला डोळ्यात थॉट पहिले आणावं लागेल. हा तर एक आपण इथे एक म्युझिकल ड्रामा एक स्कूल ओपन करतोय. ओके. आता ते किती लवकर पॉसिबल होईल मला नाही माहिती. हा 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 ही अमराजी आता सलून हा. आपण बसलोय, हे काही 5-6 वर्षाच्या आधीचे थॉट आहे, ओके. ते आता पूर्ण झाले आहे. हा. आणि आता जे मी ते विचार करतो, ठीक आहे, हे करलो हा 2 मिनिटं त्यांना करू द्या. एक अशी स्कूल ओपन करतो आपण की ज्यांना कदाचित त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे पण त्यांना मुंबई जाणं पॉसिबल नाही. तर त्यासाठी सुरू झाली संस्था रजिस्टर्ड आहे. काही जी टीम आहे मुंबईची ती फायनल आहे. फक्त जो पाया आहे तो सुरू आहे. तर कदाचित ते पण लवकर 1-2 वर्षात होईल. आणि आपल्या विदर्भात अशी कुठे स्कूल नाही आहे ती इथे राहील, जेणेकरून मोठे मोठे जे NSDचे लोक आहेत ते इथे शिकवायला येतील. म्युझिक रिलेटेड, आर्ट रिलेटेड जे स्कूल ऐकले त्यात ऑल ओव्हर जेवढे म्युझिक आणि आर्ट रिलेटेड गोष्टी आहेत त्या इथे राहतात. ओके. आणि मेन तर ते एक रिझन नाही राहणार की तुम्हाला घर सोडून मुंबईला मुंबईला जाणं जायचं. पॉसिबल नाही हा. होत. कधी कधी पैशांमुळे, कधी कधी तुमचं एज्युकेशन सोबत सुरू असते. तर ते आपण त्या सर्वांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथे एक स्कूल उभी करू. त्यासाठी मला जे प्रेम मिळालं आहे त्यामुळे काही लोक कमी पैशात किंवा फ्रीमध्ये, आपल्याकडे विमानतळ सुरू झालंय, ते इथे येतील. तर हे थॉट आहे, हे खूप वर्षापासून आहे, ते लवकरच पूर्ण होतील आणि आपल्या इथलेही लोक जे स्वप्न बघतात ते पण पूर्ण होतील त्यांचे. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं तू स्वतःच्या अनुभवात या गोष्टी करतोय आहेस. कारण एक मुंबई ही स्वप्न नगरी आहे आणि इथे गेल्यानंतर बरेच लोक हरवून जातात किंवा त्यांना योग्य मार्ग तिथे मिळत नाही आणि मग चुकीच्या रस्त्याने ते भरकटले जातात. मग एक तर हरवून वापस येतात, नाहीतर मग तिथेच हरवून जातात. अशा मुलांसाठी कदाचित तू स्वतःच्या किती मोठी चांगली गोष्ट होईल की त्यांना मुंबईमध्ये जी भीती आहे, त्यांच्या आईबाबांना जी भीती आहे, ती भीती पहिली दूर होईल. अमरावतीत त्यांच्याकडे आईबाबांकडे राहून ते आपलं स्वप्न पूर्ण करतील, आईबाबांची काळजी घेतील आणि आईबाबांकडे राहून जे मोटिवेशन मिळेल ते पण सोबत सोन्याने सुहागा. अरे वा, खूप म्हणजे आयडियाज तुझ्या खूप छान आहेत. मला असं वाटतं वेळ लागेल पण नक्की जर त्या थॉट मी जे विचार करतो आणि ते नक्की पूर्ण होतात. नेहमी म्हणतो स्वप्न बघा, स्वप्न पूर्ण होतात आणि हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. जर युवकांना तुला काही मेसेज द्यायचा आहे, कारण मी जसं तुला म्हटलं की मुंबईमध्ये येऊन भरकटतात, चुकीच्या मार्गाने जातात आणि कधी कधी हताश होऊन चुकीचं पावलंही उचलतात, अशा मुलांना जायचं आहे. जसं आता नुकतंच रोशन जाऊन आलाय भजनकर, अशा मुलांना जर तुला काही मेसेज द्यायचा आहे तर काय सांगशील? मी सांगेल की काही काही गोष्टी आपल्या हाती असतात. मेहनत करणं, स्वप्न बघणं आणि पूर्ण व्हायसाठी ना तुम्हाला स्वतःला रेडी करून ठेवावं लागेल. ते डोर कधी ओपन होईल आणि कधी तुम्हाला त्याचा चान्स मिळेल तेव्हा तुम्हाला मेहनत करायसाठी वेळ नाही मिळेल, कारण तिथे लाखो लोक आहेत.
तर हा चान्सच नका घेऊ की मला एकदम मूवी मिळेल किंवा मला एखादा म्युझिक शो मिळेल तेव्हा मी रियाज करेल किंवा मी प्रॅक्टिस करेल. तुम्ही आधीपासूनच करा. आणि ट्रस्ट मी अनुभवाचे बोल सांगतोय की स्वप्न पूर्ण होतं. एक विश्वास देतो तुम्हाला हा. की त्याला थोडा वेळ लागेल पण स्वप्न पूर्ण होतात. मुंबईत गेल्यानंतर खूप लोक मिळतील की पैसे घेऊन तुम्हाला काम देण्यासाठी, बट काही गरज नाही. जे तुम्हाला कास्ट करतील ते तुमच्या कॅरेक्टरवर, तुमच्या फेसवर, तुमच्या स्किलवर करतील. तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही. तुम्हाला पार्टीमध्ये जाऊन हाय हॅलो करायची गरज नाही. ह्या सगळे ते एक रिझन लोकांनी माउथ पब्लिसिटीने करून ठेवलंय. करून ठेवले. थांबतोय आपण? क्या हुआ? झालं ना? तर मला वाटतं पार्टीमध्ये जाऊन एक प्रायव्हेट पार्टी असू द्या की दारू प्यायची गरज आहे, स्मोक करायची गरज. मला पण खूप लोकांनी सांगितलं की आपको पीना पडेगा, बडे लोगों को बुरा लगेगा. हम्म. बॉलिवूडचे लोक. ओके. मला देवाची कृपेने त्या सगळ्यांचा अनुभवलाय मी. ती ती एक दुनिया. ओके. पण मला नाही म्हटलं की कधी मला जबरदस्ती कोणी केली. जब आप 2 बार बोलते हो, तिसरी बार आपको कोई नहीं बोलो. त्या पार्टीमध्ये तुम्ही उभं राहून दारू पिल्यानंतर तुम्हाला काम मिळेल, हे बिलकुल चुकीचं आहे. तुम्ही स्किलवर काम करा, ऑडिशन द्या. वाटलं तेव्हा भेटा, नाही वाटलं तर नका भेटू. ऑडिशन महत्वाचं आहे. आणि एक दिवस येतील की तुम्हाला काही लोक मोठ्या मोठ्या गोष्टी करतील, मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये बोलवतील, म्हणतील ये नहीं किया तो कैसे तुम स्टार बनोगे. तुम बनोगे, ट्रस्ट मी. ऊपर वाले पे विश्वास रखो. बाकी तुम्ही जर इथले आहात तर मी आहात तुमच्यासाठी नेहमी. स्वप्न बघा आणि ते पूर्ण बरोबर. करण्यासाठी मेहनत करा. नक्की. आता शिव, तुझे काही म्युझिक अल्बम सुद्धा आलेले आहेत. बरं. पुढचे काय प्रोजेक्ट आहे? मूवी वगैरे ते करायचं काय काय? आहे लवकरच, पण कधी कधी म्हणतात ना जेव्हा पूर्ण ते प्रोजेक्ट बाहेर येत नाही हा. कारण तुम्ही बोलू नका. बोलू मी नका. नक्कीच सांगेन तुम्हाला मोठ्या पडद्याची गोष्ट. नक्कीच. तर शिव, तुला तुझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा Thank you. सिटी न्यूज कडून. आणि आम्ही अपेक्षा करतो की तू यशाच्या अशाच शिखरांवर पोहोचत राहशील नक्की. आणि वेळोवेळी आम्हाला इंटरव्ह्यूच्या माध्यमातून भेटत राहशील. Thank you so much. थँक्यू. तर आपल्यासोबत होता शिव ठाकरे, आपला मराठी मुलगा, विदर्भाची शान आणि रियालिटी किंग म्हणून ज्याची ओळख आहे असा. तर तुम्हाला शिव बद्दल शिवची ही मुलाखत कशी वाटली आम्हाला नक्की कळवा कमेंट्स मध्ये. तर पुढे सुद्धा आपण अशा सेलिब्रिटींसोबत भेटत राहू. तोपर्यंत नमस्कार.